तुम्ही दम काढा. असं बसे ना आता. देव वसेची देही त्याची घडावी, त्याची घडावी संगती, त्याची घडावी देव वसेची त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी देव वसेची त्याची घडावी त्याची घडावी संगती, त्याची घडावी देव वसेची त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. हरे जनासी न हो अंग संग तुझे, न हो अंग संग तुझे, न हो अंग संग तुझे. हरे जनासी
माझा माईक व्यवस्थित आहे बरं, मला उन्हात लागायला. हा व्यवस्थित सेट झालाय, काय अडचण नाही. Hare
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना
तुका म्हणे जीने भले संत संघष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना सत्यं ज्ञानम् अनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं प्राङ्गणलिङ्गनलोलमनाया सम्परमाया माया कल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं स्वामानाकमनाकं प्रणमतगोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दं भजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुमुख्यबुद्धमस्तकं सुनागरीमस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदे वक्त्रं फलानीशवादापनोदार्हतक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक्प्रवेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसोनी माझ्या रसना हरि गुणा वर्णवी हरि गुण विशाल पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन मनोनी केव बाकी तसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरि गुण वर्णीन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे नमो सद्गुरु राया दिनाचा नमो सद्गुरु राया दिनाचा वेदा सारा वेद सद्गुरु राया दिनाचा राया दिनाचा पावा वेदासाला वेद तुझे ब्रीद तुझे जगे पतित पावन दासासी रक्षण सर्व काळ देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय थोडा आवाज घुमतोय स्पष्ट घुमू नये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या प्रस्तुत अभंगातून भगवंताकडे पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या मनातली मागणी मागतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा मी एक मागणं मागतोय तुझ्या चरणाशी तुझ्या पायाशी मी एक विनंती करतोय मला संतांची संगत हवी आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे त्याची संगती घडावी अशी माझी अपेक्षा आहे देवा तुझी भक्ती करत असताना तुझं प्रेम अंतःकरणामध्ये असताना परमार्थाची वाटचाल करत असताना मी प्रपंचाकडे फिरून कधी पाहिलं नाही प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीची मी अपेक्षा कधीच केली नाही प्रपंचाकडं आशांकित नजरेने मी कधी पाहिलं नाही कधी कुणाकडनं काही अपेक्षा केली नाही आता मी तुझ्या भक्तीला लागलोय ना आता मी तुझ्यावर प्रेम करतोय ना तुझी भक्ती करतोय ना मग आता तुझ्याकडून मला काहीतरी पाहिजे आणि माझ्या अंतःकरणातली जी भावना आहे जी वासना आहे जे मागणं आहे ते मी तुझ्या चरणाशी
मागतो आहे. माझ्या अंतःकरणात जी पण काही मागणी असेल ती मी तुझ्याशिवाय कोणालाच मागणार नाही. मी मागेन तर फक्त आणि फक्त तुझ्या पायाशी, तुझ्या चरणाशी, अर्थात तुझ्याकडे मागेन. मी कधीच कुणाकडे हात पसरणार नाही. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये काय भावना आहे, काय मागणं आहे, ते जगद्गुरु तुकोबाराय आपल्या भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहून, भगवंताच्या सन्मुख उभं राहून परमात्म्याला मागतायत. देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना देवा. अरे तुझ्या भक्तीला लागल्यापासून अंतःकरणामध्ये एक आवड उत्पन्न झाली. काय आवड उत्पन्न झाली? एक मागणं मागावंसं वाटतंय तुझ्या पायाशी. एक गोष्ट फार मनापासून आवडते, कुणाजवळ बोललो नाही मी ती, आणि मला वाटत पण नाही या प्रपंचात ती कोणी मला देईल म्हणून. माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये अतिशय अंतर्मनात मला एक गोष्ट आवडते देवा, मागू तुझ्या चरणाशी, देशील मला? त्यावेळी पांडुरंग परमात्म्याने वरदान दिलं तुकोबारायांना, काय मागायचं ते माग. आज मी खूप प्रसन्न आहे आणि आज तुझ्या मनातली सगळी भावना मी पूर्ण करणार आहे. तुझं सगळं मागणं मी आज पूर्ण करणार आहे. काय मागायचं ते माग. आणि त्यावेळी भगवान परमात्मा प्रसन्न आहे पाहून तुकाराम महाराजांच्या अगदी वर 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 भावनेच्या वरती आलेली मागणी जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. देवाला आपली मागणी पूर्ण करण्यासाठी विनंती करतात. काय मागणी आहे जगद्गुरु तुकोबारायांची? काय अंतर्मनात साठले तुकोबारायांच्या देवाला मागण्यासाठी? ते सगळं सगळं अतिशय मन मोकळेपणानं जगद्गुरु तुकोबाराय देवापुढे मागतात. ते मागणं या अभंगांमध्ये सांगितलेलं आहे. विठोबा तसं जगद्गुरु तुकोबारायांचे अनेक अभंग देवाकडे मागणी मागणार आहेत. नाही असं नाही, ह्याच एकाच अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात असं नाही. अनेक अभंगांमधून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे विनंती केलेली. काही अभंगातून तर जगद्गुरु तुकोबारायांनी संतांकडे मागणी मागितलेली. तुम्ही संत सारी कृपेचे सागर, निरूप हा फार सांगा देवा, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, पाया विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत म्हणवताना सर्वजण, तुम्ही त्या देवाची भक्ती करताना, मग माझा का विसर पडला असेल त्या पांडुरंगाला? माझी आठवण येत नाही का त्याला? ह्या देहू गावामध्ये एक तुकाराम नावाचा भक्त आहे. त्या भगवंताची भक्ती करतोय, त्याच्या भेटीची आस त्याच्या अंतःकरणात आहे, पण तो परमात्मा एकही लक्षण त्याच्या भेटीचं मला कधी देत नाही. मग तुम्ही संत आहात ना, तुम्हाला देवाची भेट आहे ना, मग एक चरण, एक विनंती तुमच्या पायाची आहे. सांगा त्या विठुरायाला, अनेक भक्त असतील त्या विठुरायाच्या पायाशी येणारे, तो एकटा आहे, पण त्याला भेटणारे मात्र हजारो आहेत. कुणाकुणाकडे तो लक्ष देणार? आणि मी तर फार 300-400 किलोमीटर वरती इथे देहू गावामध्ये त्याची साधना करतोय. मला नाही वाटत त्या परमात्म्याचं माझ्याकडे लक्ष जाईल. अहो, त्याच्या समोर कितीतरी हजारो भक्त येतात, त्याच्यात तो कुणाकुणाकडे लक्ष देणार आहे? आणि एवढ्या सगळ्यांना पार करून ह्या देहू गावामध्ये मी त्याची भक्ती करतोय, मला नाही वाटत तो माझ्याकडे कधी लक्ष देईल. पण माझी विनंती त्याच्यापर्यंत तुम्ही पोचवा, ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही पंढरीच्या वारीला जाताना, प्रत्येक महिन्याला जाताना, मग प्रत्येक महिन्याला जर तुम्ही त्याच्या समोर जाता तर कदाचित नावानिशी नसेल ओळख, पण तोंड ओळख तरी असेल. पाहत असेल तो प्रत्येक महिन्यास तुम्हाला. मग सांगा त्याला, विनंती करा की देहू गावामध्ये सुद्धा एक तुकाराम नावाचा भक्त आहे, तुमची भक्ती करतोय,
तुमच्या भेटीची आस त्याच्या अंतःकरणात आहे. तुमच्याशिवाय कुणाकडे हात पसरत नाही. तुमच्या भेटीची आस त्याच्या अंतःकरणात आहे. एक वेळ तरी तुकाराम नावाने हाक मारायला सांगा, माझं जीवन कृतार्थ होऊन जाईल. विठोबा जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतायत. तो तर हा अभंग आहेच आहे. पण अशा कितीतरी अनेक अभंगातून देवाकडे तुकोबारायांनी प्रार्थना केलेली. वेगवेगळ्या अभंगातून वेगवेगळे भाव देवासमोर प्रगट केलेले आहेत आणि अनेक मागण्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पांडुरंग परमात्म्याकडे मागितलेले आहेत. पण हा अभंग मात्र विशेष आहे. संतांकडे मागणी केली तेही अभंग आहेत. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या घालून या दंडवत कुसेन निरोपाची मात, येती येती वारकरी वाट पाहतो तो बरी. की पंढरीचे वारकऱ्यांना जाणाऱ्या वारकऱ्यांना निरोप पाठवला. पांडुरंग परमात्म्याची भेट झाली असेल, आता पुन्हा माघारी येताना ते माझा निरोप घेऊन येत असतील. अशा अनेक वारकऱ्यांना अनेक संतांना देखील तुकोबारायांनी विनंती केलेली आहे, मागणी मागितलेली आहे. नाही असं नाही, पण आजच्या अभंगातून मात्र जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर मागणी मागतायत आणि अशी मागणी मागतायत की ती तुकोबारायांच्या अंतर मनामध्ये आहे. तुकोबारायांना एकदम सांगितलं की तुम्ही शांत बसा आणि अशी सर्वश्रेष्ठ गोष्ट माझ्या समोर मांडा किंवा मागा की जी तुमच्या अंतर मनामध्ये आहे. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळी देवासमोर मागणी मागतात ती मागणी किंवा तो मागण्याचा संदर्भ सांगणारा आजचा हा अभंग आहे. विठोबा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग इतका महत्वपूर्ण का आहे? काय असं विशेष तुकोबारायांनी या अभंगातून मागितलेलं आहे? चिंतन आपण करणार आहोत. आजची सेवा ही उपांत्य दिवसाची सेवा आहे आणि नियमाप्रमाणे कुठल्याही सप्ताहाच्या शेवटच्या आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी काला आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी भगवंताकडे मागणी मागणारा अभंग घ्यावा असा आपल्या पूर्व साधू संतांचा नियम आहे. त्या अनुषंगाने त्या नियमाला अनुसरून त्या संतांच्या आदेशाला अनुसरून आपण आज भगवंता समोर मागणी मागणारा अभंग चिंतनाकरिता घेतलेला आहे. का अभंग घ्यावा मागणीपद? इतर अशा अनेक अभंग महाराजांच्या गाथ्यात असताना संतांनी लिहिलेले असताना मागणी मागण्याचा संदर्भ असणाराच अभंग आपण का घ्यावा? काय कारण आहे? त्याची बरीचशी कारणं ही वेगवेगळ्या विद्वानांनी आणि विचारवंतांनी मांडलेली आहेत. पण त्यापैकी एक सहज सोपा आणि आपल्याला सहजासहजी पटेल असा एक दृष्टिकोन मी आपल्या समोर सांगतो की मागणी कोण मागतं, मागणी काय मागतं, याच्यावरून त्या मागणी मागणाऱ्याची योग्यता आपल्याला कळते की तो कोणासमोर मागतो, काय मागतो आणि त्या मागण्यावरून त्या मागणाऱ्याची योग्यता काय आहे हे आपल्या लक्षात येतं. मग तसं संतांचा अधिकार आपल्याला कळावा. संतांच्या अभंगामधून, संतांच्या वाङ्मयातून, संतांच्या सहवासातून आपल्याला अधिकार तर कळणारच आहे, पण संतांचा जास्त विशेष आपल्याला परिचय व्हावा, संतांचं सामर्थ्य आपल्याला कळावं, संतांची योग्यता आपल्याला कळावी म्हणून साधू संतांनी जे भगवंतासमोर मागणं मागितलेलं आहे त्या मागणीपर अभंगाचं चिंतन करावं असं पूर्व साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. की ते मागणी काय मागतात ह्याचा विचार आपण केला की ते मागणी कोण मागतं आणि त्यांचा अधिकार काय आहे हे आपल्या पटकन लक्षात येतं. ज्यावेळी आपण संतांच्या मागणीचा विचार केला त्यावेळी आपल्या लक्षात येईल
की संत कोणकोणते पदार्थ मागतात, कोणकोणत्या गोष्टी मागतात, याच्यावरून जर संतांची योग्यता पाहायला गेलो तर त्यांची योग्यता इतकी श्रेष्ठ आहे असं आपल्याला जाणवतं की त्यांच्या योग्यते इतकं ह्या जगामध्ये कुणीच नाही. काय योग्यता आहे बरं? काय मागतात काय संत? मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निर्विहीची मज दे, आणि तुझे काही न मागो देवा. देवा, जर आम्ही काही मागत असू तर फक्त आणि फक्त संतांचा सहवास आम्हाला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ह्या जगातली कुठलीच गोष्ट आम्ही तुझ्या समोर मागत नाही. नलगी मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. की ह्या जगातली मुक्ती नकोय, ह्या जगातली संपदा नकोय, ह्या जगातलं मान सन्मान नको, ह्या जगातली कुठलीच गोष्ट नको आहे. पाहिजे असेल तर कुठली? संत संगती देई चरण सेवा. की संतांची संगत आणि भगवंताची भक्ती, एवढंच काय ते साधू संतांनी देवाकडे मागितलेलं आहे. याच्यावरून असं लक्षात येतं की संतांचा अधिकार इतका सर्वश्रेष्ठ आहे की त्यांना ह्या संसारातली कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. कुठल्याच गोष्टीची संत अपेक्षा करत नाहीत. ह्या संसारात आशाखोर संत नाहीत. ह्या जगाकडून काहीच साधू संतांना अपेक्षा नाही. अशा निरपेक्ष वृत्तीचे संत आहेत हे मागण्यावरून सिद्ध होतं. विठोबा तुम्ही आम्ही मागायला गेलो की खूप साऱ्या गोष्टी मागतो. ह्या प्रपंचातल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्या मागणीच्या लिस्ट मध्ये आहेत. खूप गोष्टी मागतो आपण. आपल्या जीवनात काय कमी आहे त्याचा विचार करून आपण देवाकडे मागत असतो. आपल्या जीवनात जर समजा संपत्ती कमी असेल, संपत्ती मागतो. आपल्या जीवनामध्ये मानसन्मान कमी असेल, मानसन्मानही मागतो. मागतात माणसं मानसन्मान सुद्धा. हा, जी गोष्ट आपल्याला प्रपंचात कमी आहे आपण ती संसारातली गोष्ट भगवंताकडे मागतो. परंतु साधू संत मात्र सगळ्या जगातल्या सगळ्या गोष्टींची कमतरता संतांकडे आहे. नाही असं नाही. त्यांच्या जीवनामध्ये काही त्यांना सगळंच मिळतंय अशातला भाग नाही. पण तरी देखील संत या जगातली कुठलीच गोष्ट भगवंताकडे मागत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे हे सगळंच्या सगळं विनाश पावणार आहे, संपूर्ण जाणार आहे. मृग जळ कुठलीच गोष्ट स्थिर राहणारी नाही. हे सगळंच्या सगळं संपूर्ण जाणार आहे. मृग जळवत जाईल रया, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, जाईल रया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. हे गणगोत हे आई बाप आपले नाहीत असं म्हणतात तुकोबर आहे किंवा ज्ञानोबर आहे. पटते तुम्हाला? हा, म्हणजे पटत असेल तर सांगा. बघा,
हा फार धैर्य लागतं संतांचे शब्द जशाच तसे घ्यायला. काय म्हणतायत संत? कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. मृगजळ माहितीये तुम्हाला? मृगजळ सांगतो ऐका. आता सगळ्या संतांच्या शब्दाचा उकलच करून सांगावं लागणार आहे, कारण संतांचे शब्द हे 400-800 वर्षापूर्वीचे जुने आहेत आणि असे काही शब्द आहेत की आपल्याला कळतच नाही. आपण म्हटलेत बऱ्याच वेळा पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. पहा, मृग जळवत जाईल रया. हा बस, मृग जळवत जाईल रया. काय म्हणतात? मृगजळाप्रमाणे हे सगळं जाणार आहे. मग एवढं संत सांगतायत तरी आपण गणगोताला चिकटून बसलो. हा, तरी आपण आई बाबाला चिकटून बसलो. खरं आहे का हे आपलं? अजिबात नाही. सोडायला पाहिजे. मग चला आता सगळेच आळंदीला पंढरपूरला येणार का? का तर संत सांगतात की मृगजळ होत आहे. मृगजळ म्हणजे काय असतं? मृग म्हणजे हरिण आणि त्या हरिणाला दिसणारं जळ म्हणजे मृगजळ. ते मृगजळ खोटं असतं. कसं असतं सांगतो ऐका. असं पठार असतं, एकदम सपाट भूमी असते आणि उन्हाचा कार असतो, एकदम चैत्र महिन्यातलं वैशाख महिन्यातलं ऊन असतं. त्यावेळेला ते हरिण तहानलेलं असतं. पाण्याच्या शोधार्थ निघतं. निघाल्यानंतर एखाद्या सपाट वखर सपाट पृष्ठभागावर, एखाद्या सपाट जमिनीवर त्याला ते उन्हाचं तेज तरळलेलं दिसतं आणि ते तरळलेलं तेज दिसलं की त्याला वाटतं ते पाणी आहे आणि मग ते काय करतं? त्या पाण्याच्या दिशेने निघतं. मग निघालं की पळत 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 त्या पाण्याजवळ जातं. पण ते तेज, तरळत असलेलं तेज किंवा ते प्रकाश सूर्याचा तो त्याला आणखी पुढे दिसतो. तर त्याला पुढे दिसलं की त्याला वाटतं कदाचित तिथे नाही, तिथे पाणी आहे. तो पुन्हा हरिण अजून तिथे पुढे पळतं. पुन्हा आणखी ते पुढे दिसतं. असं दिसता 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 असं पळता 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 त्याला काही त्या पाण्याची गाठभेट होत नाही, कारण ते पाणी नसतंच मुळात. ते फक्त त्या सूर्यप्रकाशाने ते पाण्यासारखं दिसत असतं. मग हरिणाला वाटतं ते पाणी आहे आणि मग ते हरिण त्या पाण्याच्या शोधार्थ, त्या पाणी पिण्याकरता तिथं जातं 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 जातं. पण आधीच तहानेनं व्याकुळ झालेलं असतं. चैत्राचं वैशाखाचं ऊन असतं आणि घशाला कोरड पडून पडून अक्षरशः छाती फुटून ते हरिण मरून. संतांनी हे उदाहरण संसाराकरता वापरलेलं आहे. फार सूक्ष्म दृष्टीने संत ह्या जगाचा विचार करतात. पहा, संत म्हणतात त्या मृगजळाप्रमाणे आपला हा संसार आहे, आपला हा प्रपंच. आपण पाहतो की तिथे सुख आहे. आपण जन्मल्यानंतर आपल्याला वाटतं की लहानपणी आईपाशी सुख आहे. थोडस मोठे झालो की आपल्याला वाटतं खेळण्यात सुख आहे. मग आणखीन थोडस पुढे गेलो की मग आणखीन कशात तरी सुख वाटतं. मग आणखी थोडं पुढे गेलो की मग आणखी कशात तरी. असं करता 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 जीवन संपून जातं, पण ते सुख काही आपल्याला प्राप्त होत नाही. अगदी त्या हरिणासारखी आपली अवस्था आहे. आपल्याला वाटतं झालं, बस झालं, आता एवढं पळालो, एवढा अंतर चाललो की ते सुख मिळणार आहे. आणि मग सुखाच्या आशेत, सर्व सुखाची आशा जन्म गेला.
सुखाच्या अशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोहित नेनती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी. हा, तर हे असं आहे की सगळ्या सुखाच्या आशेत आपला जन्म निघून जातो, पण आपल्याला काही सुख प्राप्त होत नाही. आता वाटतं आता सुख आहे, आता वाटतं आता सुख आहे, काही दिवसांनी सुख मिळेल, नोकरी मिळाली सुख मिळेल, लग्न झालं सुख मिळेल, मुलं बाळ झाली सुख मिळेल, प्रॉपर्टी मिळाली सुख मिळेल, हा ह्या कोर्टाचा निकाल लागला आता सुखी होईन आपण, निश्चित वाटतं आपल्याला. पण अशा जन्मात कितीतरी गोष्टी आहेत की त्या मिळता 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 मिळूनही जातात, पण आपल्याला काही ते सुख प्राप्त होत नाही. आपलं सुख पुढेच चालतं त्या मृगजळाप्रमाणे. तसं संत सांगतात की मृगजळाप्रमाणे हा सगळा संसार आहे. मग आवश्यकताच काय या संसारातल्या गोष्टी मागण्याची? मागू तर आम्ही त्या गोष्टी मागू ज्या गोष्टी मागितल्यानंतर आमचं मागणं संपणार आहे. पुन्हा तुझ्या समोर भीक हात पसरण्याची गरज पडणार नाही, पदर पसरण्याची गरज पडणार नाही, भीक मागण्याची वेळ येणार नाही. असंच मागणं आम्ही मागू, ते मागणं जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून मागतात. स्वरूप जाणल्यानंतर तुकाराम महाराजांच्या एकदम अंतर्मनातून एक आवाज स्फुरला, एक इच्छा प्रकट झाली की देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडती मना देवा पुरवावे वासना. की ज्याच्या अंतःकरणामध्ये देव वसलेला आहे, की ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त देवाविषयीचं प्रेम आहे, देवाची भक्ती आहे. देवा मला जर द्यायचं असेल तर अशांची संगत दे. फार सुखकारक आहे अशांची संगत. हा, की माझी जातीचे मज भेटो कोणी. हा, तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जातीचे मला भेटावेत. जातीचे म्हणजे आपण जी जात धर्म समजतो ते नाही. माझे जातीचे म्हणजे मला ज्याची आवड आहे, ती आवड ज्याच्या अंतःकरणात आहे अशांची संगत मला दे. ऐसे आवडते मना देवा, माझ्या जर मनापासून कुठली गोष्ट मला आवडते असं जर तू विचारत असशील तर अशी माझ्या आवड अंतःकरणात आहे आणि ही आवड ही वासना तू पुरवावीस असं मला वाटतंय. असं देवाकडे मागणी मागणार अतिशय
अंतःकरणातून प्रेमपूर्वक आणि मनःपूर्वक जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात, अशा आशयाचा हा अभंग आहे. पुढे हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी. तुकोबाराय म्हणतात, मग अशा लोकांची, अशा भक्तांची मला भेट झाली ना, मग माझ्या अंतःकरणामध्ये पुन्हा ह्या लोकांची ताटातूट होऊ नये. हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी. कसल्याही परिस्थितीत एकदा का ह्या संतांची भेट मला झाली, भक्तांची भेट जर मला झाली, की मग पुन्हा ह्या लोकांचा वियोग माझ्या अंतःकरणातून होऊ देऊ नको, अशी माझी आवड आहे, अशी माझी वासना आहे. देवा तू पुरवली पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. असं सगळं संतांचं मागणं आहे की देवाकडे ते ही मागणी मागतायत. समजतंय ना मागणी? कंटाळा नाही येत? नाही येत असेल तर सांगा बाबा, आपण कंटाळा न येणारा विषय घेऊ. हा, मुठभर मावळे. मुठभर मावळे निघाले रायगडाच्या दिशेने. निघाल्यानंतर कळलं दिल्लीच्या औरंगजेबाला आणि मारण्याकरता शिवाजी राजांना पाठवलं सैन्य. 4, 10, 5, 20 मावळे राजे सोबत घेऊन निघाले. पळतायत रायगडाच्या दिशेने. वेढा शत्रूचा निघालाय आणि राजे निघत असताना कानोकानी खबर गुप्तहेराने औरंगजेबाला कळवली. औरंगजेबाला राजा दिशेने सुटून पळालाय. वेढा निसटले, शत्रू हातातून निष्ठून गेलाय. काही क्षणात रायगडाच्या दिशेने पोहोचणार आहे. हजारोच्या संख्येनं फौज राजांना मारण्याकरता निघाली. श्रोते हो, पण हा विषय कीर्तनाचा नाही. एवढा काय पहा, आपण कीर्तनातून फक्त आणि फक्त देवाविषयी ऐकलं पाहिजे ना, की हा मनोरंजनाचा भाग आहे. हे सगळं करता येऊ शकतं. तुम्हाला वाटतो ना विश्वास? येऊ शकतं ना? कोणी करू शकतं, काही अडचण नाही. पण कसं आहे, राजांचं चरित्र तर अतिशय सुंदर आहे. राजांचं चरित्र तर ऐकण्याजोग आहे, ते आचरण करण्याजोग आहे.
हा राजा म्हणजे काही जरी संत वेशात नसले तरी एक राजा ते संतांपेक्षा सुद्धा महान आहेत, नाही असं नाही. पण कीर्तन हे ह्या जगाच्या आत्मानात्म विचारा करताय. कीर्तन हे सत्य काय, असत्य काय, संत काय, देव काय, धर्म काय, हा आपलं स्वरूप काय, मन काय, बुद्धी काय, ह्या सगळ्या गोष्टी जाणण्याकरता हे कीर्तनाचं साधन आहे, ना की अन्य कुठल्याही गोष्टी म्हणण्याकरता. प्रत्येकाचे विषय ठरलेले आहेत, निरनिराळे विषय आहेत. कीर्तनाचा सुद्धा विषय हा ठरलेला आहे की तुम्हा आम्हाला तो परमात्मा प्राप्त व्हावा, तुमच्या आमच्या करता त्या परमात्म्याचं स्वरूप प्रगट व्हावं, जो आपल्या अंतःकरणात आहे, जो आपल्याला ह्या सगळ्या चराचर विश्वामध्ये व्यापून उरलेला आहे असं साधू संतांनी सांगितलेलं आहे. तो ईश्वर पाहण्याकरता एकमेव साधन जगातलं म्हणजे कीर्तनाचं साधन आहे. याच्याकरता कीर्तनातून फक्त आणि फक्त देवाविषयीच बोललं जावं असा संतांचा आदेश आहे. त्याच्यामुळे कीर्तन हे विचाराचं साधन आहे. तेव्हा अपेक्षा कीर्तनातून करमणुकीची ठेवू नका. काही फरक पडत नाही. दुखल्या घेत आहे का मी सांगायला तयार आहे. हा कारण थोडासा अनोळखी विषय असतो, मला निश्चित कल्पना आहे. आपल्या हा व्यवहारातले हे शब्द नसतात, पण कळणार कधी आपल्याला? ह्या कीर्तनात आल्याशिवाय अजिबात कळणार नाही. ह्या कीर्तनातूनच देव आपल्याला कळणार आहे, ह्या कीर्तनातूनच संत आपल्याला कळणार आहेत, आणि ह्या कीर्तनातूनच तुमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करण्याचं साधन तुम्हाला कळणार आहे. याच्याकरता अन्य कुठलीही चर्चा कीर्तनात असू नये असा संतांचा आदेश आहे. आजकाल कीर्तनातून फार मनोरंजनाची अपेक्षा केली जाते, कीर्तनातून विनोदाची अपेक्षा केली जाते. पण विनोद सांगणे हा कीर्तनाचा हेतू नव्हे. तुमचं 2 तास मनोरंजन करून तुम्हाला हसवणं, रडवणं हा कीर्तनाचा विषय नव्हे. कीर्तनातून फक्त आणि फक्त देवाचं स्वरूपच सांगितलं गेलं पाहिजे. हा भक्ती प्रेमा विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अवघडात अवघड असणारा परमात्मा, सूक्ष्माती सूक्ष्म असणारा परमात्मा सहजासहजी कसा कळेल, आणि त्या परमात्म्याला प्राप्त करण्याची पद्धती, रीती, साधना, वाट कशी जनसामान्याला कळेल ह्याचं स्पष्टीकरण करून कीर्तनातून सांगावं असा संतांचा आदेश आहे. विठोबा वेगवेगळ्या कीर्तनातून सुद्धा वेगवेगळे विषय मांडावेत असं संतांनी सांगितलेलं आहे. पहिल्या दिवशीचं कीर्तन असेल स्वरूपाचं वर्णन करावं, आणि मध्यंतरीचं कीर्तन असेल मग त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता योग्य काय साधन आहेत त्याचा विचार करावा, आणि आपल्या जीवनात त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता अडचण कुठल्या गोष्टींची येते ते जाणून त्या अडचणीच्या गोष्टी दूर करून परमात्म्याला प्राप्त करावं, ह्या गोष्टींचा विचार त्या कीर्तनातून करावा असं सांगितलेलं आहे. शिवाय आजचं जे कीर्तन आहे ते मागणीपर कीर्तन आहे. मागणीपर चिंतन या कीर्तनात असावं, जेणेकरून संतांनी देवाकडे काय मागितलं याच्यावरून संतांची योग्यता आपल्याला कळेल. शिवाय आपण सुद्धा देवाकडे काय मागितलं पाहिजे याचं ज्ञान आपल्याला होईल. म्हणून 6व्या कीर्तनात ही मागणीपर चिंतन. विठोबा तुकोबारांचा मागणीपर अभंग घेतलाय. 3 चरणाचं चिंतन आपण पाहिले. आता नियमाप्रमाणे आपल्या मधल्या भजनाची वेळ झालेली आहे. आता आपण मधलं भजन घेऊ आणि नंतर मग उर्वरित वेळेत एका चरणाचं चिंतन करू, मग आपण सेवेला पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी हे जे भजन आहे फार अतिशय सुंदर उत्कृष्ट भजन आहे. कुंभारीत आलेल्या सगळ्या लोकांना याचा परिचय आहे. आता काही लोकांना माहिती नाही, त्यांना आता माहिती होईल. आणि असं भजन पाहण्याकरता आपण सर्वजण तिथे गावी या, म्हणजे उर्वरित भजन आपल्याला कळेल. कारण एकदा का रात्री 10 वाजता ताळ घेतला की सकाळी 6 वाजेपर्यंत ठेवत नाहीत, असं रात्रभर भजन चालतं. आता त्याचा ट्रेलर आपण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. मधली चाल मग भजन.